हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे शुक्रवार. आईसाहेबांच्या दर्शनाने व्लॉगची छान सुंदर सुरुवात करूया. काल हे दादरून खूप छान सुंदर सुगंधी फुलं घेऊन आले होते, त्यामुळे आज देवपूजा करताना खूप छान वाटलं. सगळं घरभर छान सुगंधी फुलांचा वास येत होता, सुवास येत होता. खूप खूप प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. चाफ्याचं सुगंधाने एकदम दरवळत होतं घर सगळं. हे गुलाब आणि चाफ्याने आपले राम पण किती सुंदर दिसत आहेत ना. सगळ्या देवांना आज छान सुंदर फुलांनी सुशोभित केले होते. खूप मनापासून पूजा झाली आज छान. आज मी स्पेशल एक तुम्हाला रेसिपी दाखवते, जी नाश्ता म्हणून किंवा डिनर लंच म्हणून तुम्ही करू शकता. तर आज आपण नीर डोसा बनवते. तर आपले रेग्युलर वापरातलेच तांदूळ मी रात्री भिजत टाकले होते. 7-8 तास भिजवायचे आहेत. ज्याचा आपण भात बनवतो ते तांदूळ साधे घ्यायचे आणि आपल्याला नारळ खवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेत असताना नारळ मिक्स करायचं आहे. तर ते वाटताना मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि आता त्याच्याबरोबर ही चटणी करते आहे मी नारळाचीच. थोडंसं अर्धं खोबरं मी तांदूळ वाटताना टाकलं आणि अर्धं चटणीसाठी घेते. चटणीमध्ये नेहमीप्रमाणे आपलं मिरची, कोथिंबीर, कोकमचा एक तुकडा, जिरं, साखर, मीठ असं सगळं ॲड केलं आहे आणि ती फिरवून घेतली. आणि तांदूळ वाटताना फक्त आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं ॲड करायचं आणि छान मऊ असं चिक्कन असं वाटून घ्यायचं आहे मस्त. आता चटणी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि चटणी रेडी करून ठेवली. आणि त्याचबरोबर आपल्याला बटाट्याची डोसा भाजी नेहमी करतो ना, तशी करून घ्यायची आहे. इकडे कढईमध्ये मस्त तेल तापत ठेवलं होतं. जिरं मोहरीचा तडका देते आता. मोहरी जिरं तडतडलं की हिंग टाकायचं, कढीपत्ता, मिरची, मस्त छान खमंग फोडणी बसली पाहिजे. तर चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार हळद टाकायची आहे. धणे जिरे पूड थोडी, छान परतून घ्यायचे फोडणी. साखर टाकायचे, थोडी कोथिंबीर फोडणी टाकायची. चव खूप छान होते भाजीची. थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि नंतर उकडून कापून घेतलेले बटाटे आणि कांदे पण आपल्याला टाकून घ्यायचे. आता कांदा फोडणीत छान परतून झाला की बटाटा पण टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून आपल्याला त्याला एक वाफ द्यायची मस्त. आलं लसूण पेस्ट पण टाकून घेतले. आणि आता बटाट्याच्या फोडी सगळ्या टाकून घेतलेल्या आहे, उकडून चिरून घेतलेल्या होत्या. आता सगळं छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आणि वाफेला ठेवायचं आहे.
हे पासा आपला बटाट्याचा मसाला तयार आहे. आता मस्तपैकी आपल्याला नीर डोसे बनवायचे आहेत. त्यासाठी ना नॉनस्टिक असा तुम्ही पॅन वापरा. आपला साध्या डोस्याचा तव्यावर तुम्ही हे नाही बनवू शकत, कारण याच्यात आपण घावणे करतो तसं याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ असते. तर आपल्याला अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे. आणि त्यामुळे त्याचा शेप पण असा गोल येतो. असा फुलपात्राच्या साहाय्याने आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि अक्षरशः 2 मिनटाची फक्त वाफ द्यायची आहे की लगेच तो तयार होतो. 2-2 मिनटात निघतो. हे असं पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची. हे जाळी किती छान पडते ना. थोडंसं 2 थेंब तेल टाकायचं खाली आणि असं फुलपात्राच्या साहाय्याने आपल्याला लावून घ्यायचे सगळे. याला नीर डोसा का म्हणतात तर याच्यात आपण पाणी ॲड केलं. तांदळाच्या पिठात पाणी ॲड करतो म्हणून त्याला नीर डोसा म्हणतात. नीर म्हणजे पाणी. हा मंगळोरियन नाश्त्याचा पदार्थ आहे. तिथे नीरला त्याचा अर्थ म्हणजे पाणी. आपल्या घावण्यासारखाच पदार्थ आहे. आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आणि अक्षरशः 2-2 मिनटामध्ये, 2 मिनिट पण नाही, 2 सेकंदामध्ये असं तयार होतात. पातळ पातळ सुंदर असे. आणि असं नॉनस्टिक पॅनमध्येच करा तुम्ही. साध्या तव्यावर बिलकुल शक्य नाही. सगळं खाली गरंगळून येईल आपलं ते. तसा गोल नॉनस्टिक आपल्याला पॅनच वापरायचा याच्यासाठी. हे असे झटपट तयार होतात एकदम. बिलकुल वेळ लागत नाही. आणि हे आपली फायनल डिश तयार. मस्त बटाट्याची भाजी, चटणी खोबऱ्याची आणि आपले नीर डोसे. सगळ्यांना हा खूप आवडला आयटम आणि सगळ्यांनी मनसोक्त पोटभर खाल्ला. तुम्ही पण नक्की करून बघा एकदा आणि मला नक्की सांगा कसे झाले ते. एकदम साधा आणि सोपा नाश्त्याचा प्रकार आहे हा. तांदूळ आणि खोबरं मिक्स असलेला. आता मस्त छान संध्याकाळ झाली होती. संध्याकाळची आता आज शुक्रवारची देवीची पूजा मांडायची होती तर त्या पूजेची तयारीला लागलो होतो आम्ही. हे छान देवीची पूजा अशी मांडून घेतली आहे. हे माझ्याकडे असे धूप कप आहे आणि त्याच्यामध्ये मी असे खडा धूप टाकत असते. त्याचा इतका सुंदर सुगंध येतो ना. या खडा धूपचं खास करून मी शुक्रवारी वापरत असते. सगळ्या घरभर धूप पण फिरवतो आम्ही नंतर. इतका सुंदर सुगंध येतो ना याचा. आणि एरवी नसेल तर मग कापूर पण टाकते. कापूर टाकणं पण खूप चांगलं असतं. भीमसेनी कापूर. देवापुढे थोडा वेळ ठेवायचा आणि मग नंतर सगळ्या घरभर पण फिरवायचं. छान फार प्रसन्न वाटत होतं. हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हनिंग. प्राजक्ता मंजिंगडाची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता छान शुक्रवारची देवीची पूजा झाली आहे. छान मस्त धूप बीप लावला आहे. खूप मस्त प्रसन्न वातावरण झालं आहे.
आणि सकाळी पण मस्त आज सुगंधी फुलं मिळाली, त्यामुळे मस्त खूप सुंदर पूजा झाली घरातली. आता तुम्हाला ऐकवत असेल मागे मंदिरात आरती सुरू आहे दत्ताच्या मंदिरामध्ये. आणि आज नवीन प्रकारचा नीर डोसाची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे. कशी वाटली नक्की सांगा, तुम्ही पण करून बघा. आज आमचं ब्रंचच झालं सगळं, त्याच्यामुळे नाश्ता आणि जेवण सगळं एकसाथच केलं आम्ही. खूप मस्त मेनू झाला होता, खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आता रात्रीच्या डिनरची तयारी सुरू आहे, म्हटलं तुमच्याबरोबर तेही शेअर करावं. मस्त हा खडा धूप टाकला आहे धुपात, इतकं छान वाटतं ना, मस्त घरभर धुपाचा वास येतो. ते गाणे ऐकणं चाललं आहे. इतकं सुंदर गाणं आहे ते कारवामधील. दोघं ते वृद्ध आहेत पण इतके सुंदर नसतात. छानच अगदी त्याने ॲक्टिंग केलेली आहे. तो गाणं म्हणतो तो, आणि नंतर मोनिका म्हटल्याबरोबर त्यांची ती बिचारी मोनिका म्हातारी झाली, काठी घेऊन ते नाचत नाचत इतकं छान वाटतं. सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे ते. फेसबुकचा हां तेच बघत होते. खूपच छान आहे. म्हणजे वय हे नुसतं अंक आहे, आकडा एक. आपल्या मनाने आपण तरुण राहायला पाहिजे, हे याच्यावरून शिकता येतं असं. बरोबर आहे. काय चाललंय निधी तुझं? आज मी आता हिमालयाचा लिप बाम लावते. खूप छान आहे हा लिप बाम. त्याने ओठ सुके पडत नाही. आणि संध्याकाळचं आता आवरावरी चालू आहे. देवीची पण पूजा झाली. एकदम प्रसन्न हो, देवीची पूजा झाली, आवरणं झालं. निधी स्पेशल गवार फ्राय. हो, माझी स्पेशल गवार फ्राय बाबा नेहमी करायला लावतात मला. आणि आता संध्याकाळची वेळ मला खूप आवडते, कारण पक्ष्यांचे आवाज येतात इथे ना. नेहमी पोपटांचा थवा येतो आणि असे ढगांचे पण कलर खूप पेंटिंग काढल्यासारखे खूप सुंदर वाटतं. कोकिळा ओरडते. तो ही वेळ माझी सगळ्यात आवडती आहे. आणि मागे मंदिरात आरती. हो, मागे आरती चालू असते. मस्त वाटतं, प्रसन्न वातावरण असतं. चला आता तुझी स्पेशल रेसिपी दाखव. हो नक्की, चला. निधी आता भाजी टाकते आहे. ती पण करते कामं सगळ्या. आता होल्ड कुठे करायचं सोनं? ते पॉज करा. चांगले आहे. फ्राय भाज्या करण्यात निधी एकदम एक्सपर्ट आहे. सगळ्या फ्राय भाज्या एक से एक करते निधी. सगळं आईकडूनच आलंय मला. की अरे बापरे. निधीची फोडणी पण झणझणीत बसते. तिच्या आजीसारख्या फोडण्यात येते. सगळ्या बिल्डिंगला कळतं निधी फोडणी देते झणझणीत. असं मस्त खोबरं टाकलं की छान लागते. पाणी टाक. इकडे मस्त फुलके चालू आहेत. तर फक्त आमटी राहिले करायची. शिजण्यापुरतं थोडं पाणी टाकायचं आणि 3 विसल घ्यायचं की झाली गवार रेडी. कोकिळा छान ओरडते ना, कू कू. मी आता कॅमेरा धरला तर गप झाले. थोडा असं गॅलरीत ठेवायचं धूप, फार बरं वाटतं. आणि पावसाने दडी मारली आहे परत. 2 दिवस झाले. 23 तारखेला जो पाऊस झाला तेव्हाच पुन्हा पाऊस नाही. पुन्हा गरम व्हायला लागलं आहे. लपाछपी खेळतोय पाऊस. एकदाच जोरात दणक्यात पाऊस झाला 23 तारखेला. पुन्हा पावसाचा पत्ताच नाही आहे.
पुन्हा गरम व्हायला लागले. वातावरण निर्मिती करतो पण येत नाही आहे. चला धूप आता थोड्या देवाजवळ ठेवूया आपण. मी आली की कोकिया लगेच गप बसून जाते. मजा येते. नेहमी मी आली कॅमेरा घेऊन ती गप होते. वर्ल्ड कप फुटबॉल बघताय की नाही सगळे? आज शकीराची आठवण आली. शकीराचं गाणं ऐकतोय. आणि काय सुंदर मॅचेस रंगतायत सगळ्या. रात्री आम्ही खास बघतो लाईव्ह. तुम्ही एन्जॉय करताय की नाही वर्ल्ड कप? खूप खूप मजा येते. ब्राझीलची मॅच पण कालची काय सुंदर झाली बापरे. नंतर रोनाल्डोची, मेसीची, आमचे खास फेवरेट 2 प्लेयर. खूप एन्जॉय करते सध्या वर्ल्ड कप. रोज जेवताना बरोबर हायलाईट्स बघतो आणि 10:30-11ला लाईव्ह सुरू होते. ती पण आम्ही एन्जॉय करतो आहे सध्या. लहानपणी बाबांनी मला असे सगळी स्पोर्ट्सची आवड लावली. म्हणजे आम्ही विम्बल्डन पण बघायचो, नंतर वर्ल्ड कप पण बघायचो. त्यामुळे सगळे फुटबॉलचे नियम माहिती आहे, विम्बल्डनचे नियम माहिती आहे. आणि आता मी निधीला पण सवय लावली. ती पण आमच्यावर बसून एन्जॉय करते मस्त. आणि ह्यांना तर आवड आहे स्पोर्ट्सची पहिल्यापासून. त्यामुळे जेवताना नुसता आरडाओरडा सुरू असतो. गोल झाला की. मस्त झाली ना मॅच. मेसीने पण मस्त केलं. आणि काल ब्राझीलची पण काय सुंदर झाली. सगळे प्लेयर छान आहेत. एकदम स्ट्रॉंग टीम आहे त्यांची. काय मस्त 5 गोल केले बापरे. खूप सुंदर खेळत होते. हे गाणं ना सगळ्यांसाठीच रिलेटेबल आहे. कारण प्रत्येकजण आपापली बॅटल वेगवेगळी लढत असतं. आणि हे गाणं ते मोटिवेशन सगळ्यांसाठीच आहे. हो खरंच. एन्जॉय लाव. दिएगो मॅराडोना, पेले हे आमचे देवाचे फेवरेट्स खेळ होते एकदम. आणि एक गुलेट म्हणून पण होता. तो पण जो सुसाट निघायचा बॉल घेऊन फुटबॉलने डायरेक्ट तो गोल करायचा. तर त्याला आम्ही बुलेट नाव ठेवलं होतं. म्हणजे इतक्या आठवणी ना लहानपणीच्या. आणि खास बाबांना तेव्हा रात्री 11-11:30ला ना मस्त वर्तमानपत्र घ्यायचे आणि मस्त भेळ करायचे. टी व्ही पुढे बसून मस्त फरसाण एकत्र करायचं, कांदा टमॅटो कापून मस्त भेळ बनवायचे बाबा. आणि रात्री 2:30-3पर्यंत मॅचेस चालायच्या ना. तर आता माझी तर शाळा असायची तेव्हा तरी पण मी 12पर्यंत बसायची बाबांबरोबर. खास भेळ खाऊन मग झोपायची. आणि बाबा मस्त एन्जॉय करायचे रात्री मॅच भेळ बनवून. किंवा कधी कधी त्यांच्या मित्राकडे जायचे, तिथे बसून ते लोक एन्जॉय करायचे. तर मला अशा वर्ल्ड कपच्या, विम्बल्डनच्या खूप खूप आठवणी. आणि क्रिकेट फीवर तर जबरदस्त होता लहानपणी. तेव्हा कसं आपल्याकडे फक्त दूरदर्शन एकच चॅनल होतं. अशा असंख्य चॅनल पण नव्हते. त्यामुळे कंपल्सरी जे समोर दिसते ते बघायची सवय लागली. आणि त्यातूनच आवड निर्माण झाली. त्यामुळे माझे सगळे स्पोर्ट्स आता लागले. किंवा ऑलिम्पिक असलं तर मी आवडीने सगळं बघतेच मी. आता बाबांनी ती सवयच लावली आहे. आणि मी बघत बसते ना, त्यामुळे ते निधीला पण सवय लागली. आणि ह्यांना तर वेळच नसतो बघायला. सारखे बाहेरगावीच असतात. पण असतात तेव्हा ते पण स्पोर्ट्स खूप एन्जॉय करतात. तर आता मी जाते किचनमध्ये. बाबांना डोसे लावून द्यायचे आहेत. त्याचा घरगुती ब्लॉग दिवसभराचं मी तुमचं पूर्ण शेअर केलं आहे रुटीन. कसा वाटला नक्की सांगा. आणि तुला काय बोलायचं आहे? फुटबॉल कपच्या मॅचेस आपण बघतोय. पण आपण या खूप म्हणजे उशिरा असतात ना, त्यामुळे बघता येत नाही. आम्ही सकाळी वगैरे हायलाईट बघतो. छान वाटतं हायलाईटसुद्धा बघायला. भराभर होतात. जुने दिवस सगळे आठवतात. मॅराडोनापासून आम्ही मॅचेस सगळ्या बघितलेल्या आहे. अगदी म्हणजे घरी टी व्ही नव्हता तर आपण क्लबला वगैरे जाऊन बघत होतो.
मेरीला क्लब होता तिथे जाऊन बघत होतो आपण. एकही मॅच मॅचेस चुकवत नव्हतं. आम्ही Yeah. आता पण नाही आता पण चालूच. नाही चुकवत हं. आम्ही. रात्री मस्त enjoy तेच करतो, ना live matches. लाईव्ह आणि- मॅचेस नसतात एवढे, म्हणजे उशीर असतात ते. उशिरा असतात. आपल्या वेळा वेगळ्या असतात आणि ना. कसं आजी आजोबा लवकर झोपतात त्यामुळे त्यांचं मॅचेस बघणं होत नाही, पण आम्ही बघतो लाईव्ह मॅचेस आणि खूप मजा येते खूप बघायला. मजा येते. आरडाओरडा सुरू असतो नुसता रात्री. हो. ते प्लेयर्स पण खूप छान खेळतात. खूप छान खेळतात. तेच ना, तुमचे फेवरेट कोण आहेत आमच्याशी बोलत जा कॉमेंटद्वारे. आणि खूप जणांना व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, आमच्या फॅमिलीला जॉईन व्हा. आपली यूट्यूब फॅमिली छान ग्रो करूया, मस्त सगळे एन्जॉय करूया ये वर्ल्ड कप एकत्र. तर आणखी मला आनंद होईल आपल्या फॅमिलीत तुम्ही सहभागी झाले तर. आणि नवीन जे सहभागी झाले त्यांचंही खूप खूप मनापासून स्वागत आणि धन्यवाद. चला, तर आजचा हा घरगुती ब्लॉग मी इथेच संपवते. उद्या नवीन विषयाच्या फ्रेश ब्लॉगमध्ये भेटू. तो पण सगळ्यांना बाय बाय. Bye bye. गुड नाईट. काळजी.